असं म्हणतात की जोपर्यंत आई वडील असतात तोपर्यंत माहेर असतं, पण माझ्या बाबतीत असं काही नाहीये. माझे दोघं भाऊ पण आणि माझ्या वहिन्या पण सगळे खूपच चांगल्या आहेत. आणि माझ्या वहिन्या तर वाट बघत असतात की मी कधी तिकडे जाणार, आणि त्या नेहमी खूप खुश असतात. तर मी लकी आहे त्या बाबतीत. तर थँक्यू. इकडे पप्पा मस्त लिंबू पाणी बनवतायत आमच्यासाठी. पप्पांना बोलली की मी व्हिडिओ काढते, तर मग पप्पा मस्त स्माइल देऊन बनवतायत. पप्पांना थोडं बरं पण नसतं, पण आज ते एकदम ऍक्टिव्ह आहेत आणि खुश पण आहेत की हे दोघं नातवंड पण आले आहेत. आणि मी पण खूप दिवसानंतर आली आहे. तर त्यांनी स्वतः लिंबू पाणी बनवलं, मला दिलं. मग मी जाऊन ते आहोंना देते. पण त्याआधी तिघ मुलांनी एवढा गोंधळ घातला इथे. हे दोघं भावाचे मुलं आहेत आणि एक देवांश. असे तिघांची जोडी एवढी परफेक्ट बसलेली आहे ना, तर एवढा गोंधळ असतो, एवढी मस्ती असते त्यांची. खूप 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 मस्ती करतात. आणि बापरे, आता तुम्ही तर समजू शकतात की एवढे तीन तीन मुलं एकत्र आल्यावरती तर किती धमाल असणार आहे. तर इकडे जक्षू बोलतो की बाबा मला पण लिंबू पाणी द्या. असं सगळं चालू असतं त्यांचं. मग बाहेर जाऊन बसतात ते. त्यांना बोलते की सगळ्यांनी एका लाईनीत बसायचं, मी तुमचे ना फोटो काढणार आहे. तर मी आता ग्लास घेऊन आहोंना आवाज देते. आहो बसलेत मस्त बाहेर, आणि वातावरण पण खूप छान आहे, तर ते थोडस एन्जॉय करतायत बाहेर बसून सगळं. इकडे जयू लगेच पोज देतोय की आतू फोटो काढते म्हणून. तर आहोंना लिंबू पाणी दिलं आणि त्यांना सांगितलं की पप्पांनी बनवला आहे स्पेशल, तर तुम्ही घ्या आता. तर बसलो सगळे आम्ही लिंबू पाणी पीत. आणि मी दोघं वहिनींची वाट बघत होती की कधी येतील असं. दोघी स्कूलला गेले आहेत. तर इकडे जयूची मस्ती चालू आहे. म्हणजे वेगवेगळे काय 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 ऍक्शन करून दाखवतोय, मी व्हिडिओ काढते म्हणून. आता इकडे पप्पा निघालेत लहान वहिनीला घ्यायला. पप्पा जातात दोघींना ड्रॉप करायला पण आणि पिकअप करायला पण. थोडस जवळ आहे, पण तरी वॉकिंगने 10 मिनिटं वगैरे होतात, म्हणून मग पप्पा स्वतःच जातात, घरी असतात म्हणून. आता लहान वहिनी आली रिटर्न. तर तिला दोघांनी तिकडेच घेरलं की आम्हाला चॉकलेट्स दे. की ती रोज चॉकलेट घेऊन येते वाटतं. तर चक्षूला माहितीये, म्हणून मग तो बोलतोय की आम्हाला चॉकलेट दे. लगेच देवांश पण आला. मग ती शोधत होती चॉकलेट्स. तिला रोज भेटत असतात, पण तिने दिलं त्यांना. एक दोन चॉकलेट होत्या तेवढ्या. आणि आता ती सकाळी बऱ्यापैकी आवरून गेलेली, आणि अर्धी कामं बाकी होती ती आता आल्यावरती ती कंप्लीट करेल. तर असं सगळं करत बिचारी आली मस्त थकून बिकून, पण खुश आहे सगळी. तर मला सारखे बोलत होते की दीदी तुम्ही एकच दिवस आलेत, थोडे दिवस थांबा, घाई नका करू. आता अक्षय तृतीया पण येते तर ते करून जा, पण आता स्कूल पण चालू झाले तर आपण कसं थांबणार. मग ती गेली वरती. आणि इकडे मग दुपारी जेवणासाठी मोठ्या वहिनीने बनवलेले वांग्याची भाजी, मस्त मिरची होती, डाळ भात केलेला. ती पण आली दुपारी. मग त्याच्यानंतर मग आम्ही एकत्रच जेवायला बसलो. म्हटलं एकटं नाही बसायचंय, तर मग एकत्रच जेवायला बसलो. इकडे लहान वहिनीने मस्त पुरणपोळीचा बेत केलेला होता, तर ती पुरणपोळी करत होती. मला बोलते दीदी बघा माझ्या पुरणपोळ्या कशा आल्या आहेत, जवळून शूट घ्या. असं सगळं तिचं बोलणं चालू होतं. मला पुरणपोळी आवडते म्हणून तिने आज पुरणपोळी केलीये. नाहीतर म्हणजे मला जे आवडेल ना तेच ते लोक बनवणार, मला विचारूनच की हे खायचं का ते खायचं का. हिने मला विचारलंच नाही, डायरेक्ट पुरण टाकलं, कारण मला पुरणपोळी खूप आवडते. तर इकडे आमचं सगळं बोलणं चालू होतं. एक तर सकाळी एवढ्या लवकर जाते ही, तर सकाळी 7लाच जाते स्कूलला. तर 7ला जाऊन ती 12 साडेबारा पर्यंत येते. 7ला जायच्या आधीच ती बऱ्यापैकी कामं आवरून जाते. भावाचा टिफिन, जेवण सगळं सगळं आवरून जाते. आणि चक्षूचा टिफिन. आणि मग नंतर दुपारी आल्यानंतर मग बाकीचे कामं करते, जसे कपडे धुणं, बाकीची घरातली सगळी कामं. तसंच मोठी वहिनी पण ती 8ला जाते, ती पण घरातलं सगळं सकाळी आवरून जाते. पप्पांचं जेवण आणि भावाचा टिफिन, जयूचं टिफिन सगळं करून ती जाते. त्याच्यासोबतच जयूला आणि जक्षूला दोघांना स्कूलला घेऊन, ती ज्या स्कूलला आहे त्या स्कूलला हे दोघं पण आहेत, तर ती जाताना दोघांना घेऊन येते आणि येताना पण त्यांना घेऊन येते. म्हणजे मग पप्पा ड्रॉप पण करतात आणि पिकअप पण करतात. असं दोघींची रुटीन असते. पण ते स्कूल पण सांभाळतात आणि घर पण एवढं परफेक्ट सांभाळतात. आणि असं आम्ही किंवा कोणी पाहुणे वगैरे पण गेलेत तेव्हा पण ते सकाळी सगळं जेवण बनवून जातात. इकडे बघा तिने मस्त आमरस केला, जो माझा खरंच खूप फेवरेट आहे. आणि ह्या सीझनचा आमरस मी पहिल्यांदा तिच्याकडे खाल्ला.
तर पप्पांना थोडा बसायला इश्यू होतोय, तरी पप्पा खाली बसलेत का तर जावई आलेत म्हणून. मग पप्पांना परत उठायला सांगितलं आणि वरती जाऊन बसा असं बोलली. मग ते पप्पा नंतर वरती जाऊन बसलेत, कारण त्यांना जमत नव्हतं पायामुळे. इकडे भावाला पण एवढं आवडत नाही आणि आहोंना पण एवढी आवडत नाही पुरणपोळी, पण मला आवडते म्हणून आज माझा दिवस होता. मी व्हिडिओ काढते म्हणून भाऊ माझ्याकडे बघून हसतोय की ही व्हिडिओ काढते. बघा आता हे तिघांची मस्ती चालू झाली रात्रीची. आणि खूप म्हणजे खूप पप्पा पण मस्त एन्जॉय करतायत. निर्वेद एकदम वैतागलेला असतो की अरे काय चालू आहे तुमचं. इकडे मस्त आईस्क्रीम आणलेली आणि मग भावाने ती आईस्क्रीम घेतली कट करायला. आणि आता मस्त जेवण करून झालंय गोड गोड, आणि इकडे मस्त आईस्क्रीम कट करून आईस्क्रीम खाताना मस्त मजा करत होतो. मम्मीशी पण गप्पा मारत होतो आणि असे सगळे एकत्र आल्यावरती खरंच खूप छान वाटतं, मजा पण येते. आणि वातावरण घरात चांगलं असेल तर आपल्याला पण जायला 4 दिवस राहायला बरं वाटतं खरंच. आणि दोघं वहिन्या खरंच खूप छान आहेत आणि नेहमी रिक्वेस्ट करतात की दीदी थांबा. मी इकडे व्हिडिओ काढत होती म्हणून वहिनी मस्त शायनिंग मारत मारत आईस्क्रीम खाते आणि मला सांगते की अशा पद्धतीने आईस्क्रीम खायची असते. म्हटलं हो ओके. मग असं सगळं मजाक मस्करी चालू होती. इकडे मुलांची आईस्क्रीम खाण्याची पद्धत खूपच वेगळी. जयूने आईस्क्रीम खाता खाता सगळं तोंड खराब केलं, तर या लोकांना वाटलं की असंच तोंड खराब करायचं, तर जक्षूने पण तोंड खराब केलं. देवांश एकदम गुड बॉय सारखा बसला आणि फक्त आईस्क्रीम एन्जॉय करत होता. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.